काही दिवसापासून माझ्या मनात एक गोष्ट होती की नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या सगळ्या परिसरामध्ये एकदा जाऊन सरकाराची सुसंवाद साधावा आणि त्या परिसराच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी सुद्धा डायलॉग करून काही त्यांच्या व्यथा समस्या ह्या ऐकून घ्याव्यात या हेतून हा मी 3-4 दिवसाचा दौरा काढलेला. अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या कोकण एरियाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, कुलाबा हा संबंध सागरी किनाऱ्याच्या एरिया जाऊन मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी गेलो आणि त्या पद्धतीने या परिसरामध्ये जाऊन या हेतून समाधान एका गोष्टीचं आहे की आज नागविदर्भ ही जी उद्योगजगताची संघटना गेल्या अनेक वर्षापासून काम करते त्यांच्या प्रतिनिधीशी असतात अत्यंत सविस्तर बैठक आम्हा लोकांची झाली. त्याच्यात उद्योगाचे प्रश्न, त्याच्यामध्ये टॅक्सेशनच्या संबंधीचे काही इश्यूज, त्याशिवाय व्यापार वाढीच्यासाठी आणखी काही आवश्यकता आहे पावलं टाकायची या सूचना त्यांच्या या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. आणि आम्ही असं ठरवलं की हा डायलॉग हा व्यक्तिगत माझ्या पातळीवर होणं किंवा प्रॉब्लेमच्या पातळीवर होणं हे ठीक आहे, पण खऱ्या अर्थानं निर्णय घेण्याचा अधिकार असलेला किंवा जो पॉलिसी मेकर आहे तो पॉलिसी मेकर आणि अशा इन्स्टिट्यूशनमध्ये एक प्रकारचा डायलॉग असला पाहिजे जेणेकरून लोकांच्या समस्या किंवा सेक्टरच्या समस्या या दूर करण्याच्यासाठी मदत होऊ शकते. त्या दृष्टीनं आजची इथली मीटिंग ही अतिशय महत्त्वाची. आज याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोलीला तिथले स्थानिक प्रश्न, शेतीचे प्रश्न, विशेषतः कास्तकारांच्या ज्या समस्या आहेत त्या संबंधीच्या त्यांच्या भूमिका ऐकून घेण्याची एक स्थिती अहवाल लोकांचा येईल. त्यामुळे त्याही गोष्टीचा उपयोग हा होईल. आणि विशेषतः वर्धा आणि यवतमाळ इथला ॲग्रिकल्चरच्या संबंधीचा जो इश्यूज आहे किंवा सेक्टर आहे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर इकडं धानाची शेती असेल, इकडं कापसाची शेती असेल किंवा सोयाबीनची शेती असेल, त्यावर प्रश्न सुद्धा अंतर असतं. त्यामुळे त्याही एरियात जाऊन या सगळ्या गोष्टीच्या उन्नती जाण घ्यावी हाच त्याच्या माध्यमाचा इच्छा होता. मी अधिक काही बोललो आपल्या सगळ्यांचा निश्चित आहे. या निमित्तानं तुम्हाला भेटायला मिळालं याचा मला मनापासूनचा आनंद आहे, समाधान आहे. काही इश्यूज, काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तुम्ही आणि प्रफुल्ल दोघे आपल्या सगळ्यांच्या समोर आहोत. त्यामुळे थोडासा इकडं आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून इथं अधिक तशी एक आमचं संघटन मजबूत करता येईल त्या दृष्टीनं काय पावलं टाकता येतील आणि त्यासाठी आम्ही एक असा प्रयत्न करतोय की वेगवेगळ्या सेक्टरशी डायलॉग करणं. तर टीचिंग कम्युनिटी असेल, इंडस्ट्रीची असेल, इंटेलेक्चुअल असेल, मीडिया असेल, अशा वेगवेगळ्या सेक्टरची एक डायलॉग करून त्या अनेक घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळ आणण्याच्या मुद्द्याची ही काळजी घ्यावी हा त्याच्या या सगळ्या दौऱ्याचा हेतू आपण सुरू करू. माझ्या वाचनात आलं तुम्ही फॅक्ट मला फॅक्चुअल माहिती नाही, पण मी एखाद्या गोष्टीवर प्रॉपर इन्फॉर्मेशन एखादं मत व्यक्त केलं तर ते सगळीकडे जातं.
त्याच्यातून समज गैरसमज होऊ शकतो. जे काही अमरावतीला घडलं, नांदेडला घडलं, ते अत्यंत सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. या सेन्सिटिव्ह इश्यूजला जाणकारांनी अत्यंत समंजसपणानं आणि प्रोसेसली बोलण्याची आवश्यकता आहे. आपण जे आता हा प्रश्न विचारला त्या संबंधीचं माझ्या वाचनात आहे, पण मी त्याची ऑथेंटिसिटी अद्याप काही समजून घेतली नाही. मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतः या भागात काही ठिकाणी जा, पण काल मला वाटतं ते या भागात होते. त्याची इच्छा आहे की नंतर अमरावतीच्याही भागात जायचं आणि ॲक्च्युली ग्राउंड लेवलची सिच्युएशन समजून घेऊन त्याच्यात जे कोणी जे चुकीच्या रस्त्यावर लोकांना घेऊन कानून रस्त्यांना बेकसूर लोकांचं नुकसान करण्याच्यासाठी जबाबदार असतील त्यांच्याबद्दलची काय पावलं टाकायची त्याचा विचार आज राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूनं समज गैरसमज आणि अफवा याच्यातून काही परिस्थिती बिघडली असतील तर ते दुरुस्त करण्याची आणि नॉर्मलची आणण्याच्यासाठी सगळ्या विभागाच्या सगळ्या घटकांचं सरकारी विभागाची काळजी घ्यावी आणि हे थांबलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे चुकूनामध्ये काही झालं आणि त्याची रिॲक्शन इथे होण्याची काही आवश्यकता नव्हती. पण दुर्दैवानं त्याच्यात दोन सेक्टर दिसतात की काही लोकांनी कायदा हातात घेतला आणि काही लोकांनी एक सांप्रदायिक विचार हा प्रस्तुत करून त्याच्यातून उद्याच्याला राजकीय काही बेनिफिट घेण्याचा किंवा काही निवडणुका आहेत त्याच्यात बेनिफिट घ्यावा का काय अशी शंका काही लोकांना येते, पण त्याच्या खोलात जायची गरज नाही. शायद है जब तक हमारे सामने किसी संगठन को लैंड करने का स्वभाव सूचना आती है तो इस संगठन के बारे में पूरी इंफॉर्मेशन लेते बिना मैं रिएक्ट नहीं करूँगा. मैं जानूँगा क्योंकि शिवसेना में कह रही है, बीजेपी का कहना मैं समझ सकता हूँ क्योंकि उनके एक पॉलिटिकल लाइन है और ये पॉलिटिकल लाइन के लिए कई इशूज पर ये इस तरह से कदम उठाते, इस तरह की डिमांड करते और इसलिए ये देख कर सोच कर इंफॉर्मेशन लेकर इसमें हम आगे किस तरह से जाना चाहिए इसमें सोचेंगे. असं आहे की मला यापूर्वी माझा समज होता की कुठल्याही प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण कालची त्यांची 2-3 दिवसाची मी स्टेटमेंट बघितली अतिशय उथलपणाची आणि राज्यकर्ता म्हणून जे बसले त्यांना न सोडणारी अशा प्रकारची ही स्टेटमेंट आहे. मी स्वतः त्याच वेळेला मुख्यमंत्री होतो, त्यामुळं कुठल्याही प्रश्नावर सेन्सिटिव्ह प्रस्ताव बोलताना निवड मी पक्षीय भूमिका घेत नाही. राज्याच्या समाजाच्या हिताचं काय हे बघतो. पण चंद्रकांत पाटील काय बोलले याचं काही गांभीर्य घ्यायचं कारण नाही. पण देवेंद्र फडणवीस बोलले, मला आश्चर्य होतं की ठीक आहे सत्ता गेल्या माणसं अस्वस्थ होतात, पण ती अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये की ज्याचा वास्तवतेचे भाग आहे. साधी गोष्ट असं आहे की अनेक देशमुखांच्या संबंधीचा जो प्रश्न आहे त्याची सुरुवात कशी झाली. त्यावेळी मुंबईचे एक पोलीस आयुक्त होते, त्यांचं नाव फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना अनिल देशमुखांच्या बद्दलची त्यांची काही तक्रार होती त्याचे एक लेखी निवेदन दिले
मुख्यमंत्र्यांना दिल्याच्या नंतर ते मलाही भेटायला आले. तिची निवेदनाची कॉपी मला वाचायला दिली. त्या निवेदनामध्ये रोख असा होता की पोलीस खात्याच्या आयुक्त आणि त्या सहकाऱ्यांना काही रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला सूचना दिल्या, तुम्ही पोलीस प्रमुख आहात, तुमच्या सहकार्याला सूचना दिल्या असं तुमच्याकडे माहिती आहे, तर प्रत्येक समाजानं कुणी असं काही कनेक्शन केलंय, त्यांच्या सूचनाची तुम्ही अंमलबजावणी केली का? त्याचे उत्तर असं दिलं की आम्ही याच्यात अजिबात खर्च केलेलं नाही आणि अशा सूचना दिल्या, या सूचना कायद्याला धरून नाहीत, शिस्तीला धरून नाहीत, त्यामुळे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करण्याचं कारण. तर माझ्याकडे दोन प्रश्न होतात. एक, ज्यांनी ही तक्रार केली ती तक्रार करणारे आज काय दिसतंय? आज असं दिसतंय अनिल देशमुखांच्या संबंधीचा आरोप केला, पण तो आरोप कुठेच कुणी लोकांनी आणला का तर त्याची माहिती नाही असते. आणि हे आरोप करणारे जे आहेत ते कुठे गेले ते कळत नाही, ते फरारी, ते पुढे येऊन वस्तुस्थिती सांगायला तयार नाही. ते कुठं अंडरग्राऊंड गेले तर देशाच्या बाहेर गेले त्याची माहिती नाही. आता त्यांना कदाचित फरार म्हणून डिक्लेअर होण्याची शक्यता आहे असं गेले 3-4 दिवस मी वाचतोय. म्हणजे त्या लोकांना जाण्याची वेळ आली. म्हणजे जे ग्रस्त आरोप करतात ते हजर नाही, ते सांगायला पुढे येत नाही. त्यांना विचारलं कमिशननी याच्याबद्दलची तुमच्याकडची काय माहिती आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती द्यायची नाही. म्हणजे विचूक होणारे काही आरोप करायचे आधार नसताना आणि त्या ठिकाणी ते आरोप केलेले सिद्ध करण्याच्या संबंधीची सूचना केल्याच्या नंतर त्याला सामोरं जायचं नाही, हा एक भाग. आणि कारण नसताना, समज नसताना केवळ आरोप केलं म्हणून देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला काही दिवस जेलची कस्टडी किंवा काही दिवस सत्ता त्यांना स्वतः लागली. म्हणजे प्रत्येक समाजाने कुणी केलं नाही की नाही या संबंधीची स्पष्टता नसताना देशमुखांना असं यातना होत आहेत आणि ह्या प्रत्येक भागाचे आरोप करणारे गायब झालेले. माझ्या दृष्टीनं हा देशमुखांचा अन्याय आहे. पण हा मामला कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे, त्यामुळे याच्यात मी अधिक बोलू इच्छित नाही. शनिवार का जो अमरावती में दंगल उसके लिए आपकी पार्टी के प्रवक्ता नवाब मलिक ने कहा कि जो ऑर्गेनाइजर है वो दोषी है, उसने दंगल करा के लाया, तो ऑर्गेनाइजर ने शिक्षण भी स्टेटमेंट आज अखबार में मैंने स्टेटमेंट करा, लीजिए नवाब मलिक की मुलाकात हुई, मैं जब वापिस जाऊँगा तो उनके पास से, क्योंकि ये इशू वगैरह ऐसे का सेंसिटिव और इम्पोर्टेंट है, कोई भी सच इंफॉर्मेशन हो तो ध्यान देना होगा, गलत इंफॉर्मेशन हो तो अफवाह से नुकसान हो सकते हैं. इस तरह से अफवाह करना चाहिए, इस पर भी हमें ध्यान देना पड़ेगा. इस दोनों एंगल से हम जाने के बाद देखेंगे. चांगली गोष्ट आहे. असं आहे की आम्ही एकत्र काम करतो. मी स्वतः काय फौजमध्ये काय आमचे साथी काय, आम्ही आमची जी विचारधारा आहे ती गांधी नेहरूंची विचारधारा आहे. आणि गांधी नेहरूंची विचारधारा म्हणजे आम्ही डायरेक्ट काँग्रेस पक्षात नसू, पण काँग्रेसच्या जवळपास आम्ही काही गोष्टी विचारात आहोत. आणि त्यामुळे साधारणतः आम्ही विचार करताना किंवा नियोजन करताना आमच्या मनात ज्या भावनाच्या विचाराची आहेत त्याच्याशी सुसंगत असे आम्ही
भूमिका मांडतो. असा एखादी व्यक्ती लोकसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, विधानसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, तर त्याची मानसिकता, त्याची विचारधारा, त्याची बांधिलकी मी समजू शकतो. त्याच्यात जो त्याचं कारण नाही, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलं असेल एवढंच मी सांगतो. ही स्ट्रॅटेजी आम्हाला त्याला सत्तेवर बसवायचं नव्हतं. काही झालं तर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये त्यासाठी आम्ही केलेला हा उद्योग आमचं यशस्वी झालं. नहीं तुम्हाला हो गया ना और किसी कोणाला विचारायचं आहे? चल दुसरा ना तुम्ही बोला. समझल नहीं आपको सवाल. भारतीय जनता पार्टी का कहना है कि शरद पवार जी जब जब महाराष्ट्र में सत्ता पर होते हैं उसी समय दंगल होती है, उसके पहले नहीं. बीजेपी का सिस्टम है ना, जो इस पे ज्यादा ध्यान देते हैं, बेरोजगारी पैदा करते हैं, अफवाह प्रस्तुत करते हैं, इनके लोगों के बारे में कुछ रिएक्शन देना मुझे ठीक नहीं लगता. असं आहे की या ठिकाणी जे घडलं ते एका विशिष्ट लोकांनी घडवलं, विशिष्ट विचारधारे केलं असं कळायला अपेक्षित दिसते. अजून एस्टॅब्लिश व्हायचे, पण त्यामुळे लगेच संपूर्ण खातं अपयश झालं, ते सरकार अपयश झालं. ही अगदी फार सेफ करून रिॲक्शन देण्यासाठी असं मला वाटतं. माझा महाराष्ट्र पोलीस पूर्ण विश्वास आहे. इसके बाद एक मिनिट अरे नाही त्यांना विचारू द्या. तशाची इतकी असं काय नाही. आज सांगता येत नाही. साधारणतः आमचा फर्स्ट इच्छा राज्यामध्ये जी आम्ही आघाडी केलेली आहे, त्या आघाडीचे सगळे घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सावरलं गेलं की अधिक उचित होईल. पण ही गोष्ट सुद्धा नजरअंदाज करण्याचा अर्थ नाही की या निवडणुका लोकशाही गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाला आपलं संघटन मजबूत करण्यासाठी आपापलं धोरण हा ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकत्र आले नाही आले तर त्यांच्याशिवाय प्रत्येक जण लढायचा आहे. नॅशनल पॉलिटिक्स मध्ये भाजप विरुद्धचा फ्रंट तुम्ही काही तयार ममता करणार नेतृत्व की तुम्ही करणार नॅशनल फ्रंटच्या? ममता करत असेल, आज कुणी नेतृत्व करत असेल तर त्याची साथ घेणे आमची जबाबदारी आणि आम्ही निश्चित मदत करू. अनेक लोक असे त्यांच्याशी सतत आमचा डायलॉग आहे आणि आता पार्लमेंटचं सेशन सुरू होईल. त्यावेळेला आम्हा लोकांना एकत्रित बसायला अधिक संधी मिळेल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही नक्की करू. याच्यापूर्वी कधी ममतानी नीती बोलवली, कधी मी बोलवली, एक दोन वेळेस सोनिया गांधींनी बोलवली. या सगळ्याला आम्ही सगळे हजर असतो आणि जनरल या इश्यूची चर्चा करतो. उद्या कसं जायचं हा निर्णय या सेशनच्या काळात आम्ही बसून घेऊ. नाही एक मिनिट त्यांना तुमच्या अरे एक करून बाबा प्लीज. अरे बाबा ज्यांच्या झाला एक मिनिट एक
बात ऐसी है जैसे मैंने कहा कि फादर के सेक्शन के समय बैठकर तय करेंगे, किसी ने नेतृत्व करना ये इशू ही नहीं, चाहे ममता जी करे चाहे और कोई करे, कोई हिसाब नहीं, मगर आज एक विकल्प देने की आवश्यकता है, लोगों की ख्वाहिश है और वो पूरी करने में हम लोगों का सहयोग रहेगा। अरे बाबा पीछे वाले को मैंने हाथ दिया, तुम्ही विचारा ना. हा त्यांना बोलू द्या ना बाबा, 1 मिनिट. नाही सांगू शकतो सरकारचे निर्णय घेत नाही, पण माझ्या माहितीने त्याच्यात सत्यता कशी आहे किती आहे ही तपासण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारला जीएसटी कमी करायला सांगणार आहात का तुम्ही? पहिल्यांदा जीएसटीचं उत्पन्न केंद्र सरकारच्याकडून महाराष्ट्राला मिळायचे ते निर्णय संपुष्ट करणं हा अत्यंत महत्वाचा आहे. जी येणं आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती जर आली आणि राज्याच्या खजिन्यात भर पडली तर असे निकाल घेणं हे सोपं जाईल. असं की 50 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेत नेतृत्व राज्याचंही होतं, उद्योग खाताही त्यांच्याकडे होतं. असं काही आजही काँग्रेसकडे आहे, नागपूरचे. त्यामुळे तो असं आहे की जर मोबाईल काही इशू असते, प्रश्न फक्त एकच आहे की एक नवजात इशू जर असेल त्याची सेक्रेटरीची उपस्थिती हवी असेल, मंत्र्यांची अवस्था असेल, आणखी कॉर्पोरेशन असतील त्याचे कुणी बोलायचे असतील, एकदम 30-35-40 लोक इथं बोलायचे असतील, 5 लोक तिथे गेले तर मला वाटतं सोयीच होईल, त्यांनी दुसरं काही नाही. अजून काही चर्चा आहे केली नाही. डिस्कशनच झालं ते करणार होतं. माहिती नाही असं आहे की माझं म्हणणं याच्यात की उत्तरपर्यंत चालू आहे. 2 गोष्टी समजा तुम्ही कशाची वृत्ती दिली लोकमत, तुम्ही ज्यावेळेला सेवेत आला लोकमतमध्ये तुम्ही अर्ज केला, तुम्हाला लोकमताने तुमचं क्वालिफिकेशन म्हणून सिलेक्ट केलं, तुमच्या गावात राहिली. आता तुम्ही काय सांगताय, म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतो नाही की आता आम्हाला लोकमतच्या ऐवजी सकाळ द्या, असायची वेगळी इन्स्टिट्यूशन आहे, तुमची लोकच वेगळी इन्स्टिट्यूशन. तसं स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये अर्ज करून कॉन्सेप्टची डिसिजन घेऊन सेवेसाठी एखादी व्यक्ती आली असेल तर आज असं सांगते की आतापर्यंत मी या ठिकाणी सेवा केली, आता माझी सेवा वेतन ज्यांच्याकडून घेतो त्याच्याऐवजी आम्हा सगळ्यांना सरकारकडे देण्याची व्यवस्था करा. माझं म्हणजे त्यांच्या काही प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे, पण हे एकदम मध्य हा प्रश्न त्याचा विचार केला पाहिजे, पण एकदम ठरलं त्याची फायनान्शियल लायबिलिटी काय आहे, त्याचे एकंदर अन्य कॉर्पोरेशन्स आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार राज्य सरकारला करावा. जवळपास
14 ते 15 इतर असलेली कापूस त्याचाही स्टाफ आहे. त्या सगळ्यांच्या वजन विचार करायचा का एस टीच्या बरोबर आणि त्याचं वर्धन काय करायचं किंवा त्याला आणखी काही पर्याय आहे का की एकदम न करता समजा स्टेप बाय स्टेप हा निर्णय घेतला असं काही मार्ग निघेल का तर हे कसं करता येईल हे डायलॉग करतात. पण जर डायलॉग न असल्याच्या नंतर विलीनीकरणाशिवाय चर्चाच नाही ही जी भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली तर मला असं वाटतं की विलीनीकरण करायचं असलं ते एका शॉर्टमध्ये होणार नाही. त्यासाठी नक्की कालावधी लागेल आणि म्हणून या ठिकाणी जे नेतृत्व करतात त्यांनी आणि ज्याला निर्णय घ्यायचा त्या राज्यकर्त्यांनी दोघांनी सामंजस्य राखून याचा मार्ग काढावा. मला असं वाटतं त्याचा मार्ग निघू शकेल. एक मिनिट बाकी हा. एक मिनिट नाही एक परत बोला जरा ऐकू येत नाही. फिल्मच्या अभिनेताची चर्चा जास्त होते बाकीची महत्वाची गोष्ट बाजूला असं आहे की बेसिकली ती चर्चा होते ती चर्चा प्रसिद्धी कोण दिसत चला माझा काही झोपकराचं काम बोलणं झालं मी त्यांच्याकडून मला समजून घेतलं तुमचे इश्यूज काय आणि त्यांनी मला सविस्तरपणाने सांगितलं त्याची भूमिका ही सामंजस्याची आहे याचा कसा मार्ग काढता येईल हे आम्ही प्राथमिक काळ चर्चा केली पण याचा निर्णय घ्यायचे अधिकार त्यांचे असेल त्यांच्याशी अजून जाऊन बोलायचे याचा मार्ग निघावाची आमची इच्छा. चला आता शेवटचा एकच प्रश्न तुम्ही काय परत सांगा ना. म्हणजे आपले मंत्री बेछूटपणे आरोप करतात आणि आपण त्यांना आवडत नाही असं भाजपचे जे आमचे मंत्री किंवा सहकारी सत्यावर आधारित मदत करतील तर त्याच्यावर आवडत करण्याचं काही कारण. शेवटच्या जरा हे लास्ट आता याच्या पलीकडे एक तुम्ही आणि एक बाबा तुमचे झाले आता बाकी लोकांना विचारू द्या ना बाबा. अरे बा तुमचेच लोक आहे ना नाही तुम्ही विचार नाही असं नाही चालत. अरे बाकी लोकांना पण विचारू द्या ना बाबा. लगता है कि ये ये देने की जिन लोगों को आदत है उसका क्या जवाब महात्मा गांधी दुनिया में जिनको एक्सेप्ट की इनके बारे में इस तरह का नेतृत्व करने का काम कोई करता है तो ये सर्विस विज्ञान other issues. सर उत्तर प्रदेश में किसकी सत्ता होगी? उत्तर प्रदेश में किसकी सत्ता होगी? लास्ट जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर गडकरींचे हात आणखी मजबूत करायची गरज आहे का आणि तुमच्या पक्षाची राष्ट्रपती भूमिका असा आहे की हा प्रश्न पहिल्यांदा मोदीजींना विचारावा लागेल. त्यांचा हात मजबूत करायला मोदीजींची भूमिका असेल तर विकासापुरतं लक्षात घ्या विकासापुरतं आमचं सरकार आहे. चला आज आता
नाही आता सगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर झालेलं आहे. माझी कोण कोणता पेपर लीक होता? अरे बाबा मग ही काही सरकार चालवत नाही. ही तुम्ही असं आहे की तुम्ही लाखोशी आहात. मला असं वाटतं की 20 खात्याचं काम लाखोच करतात. त्याची त्यांना भेटणं माझ्यापेक्षा तुम्हाला सोपं आहे. चला चला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.